फंडामेंटल म्हणजे काय, आता तुम्हाला एक भिंती बांधायची आहे आणि त्या भिंतीमध्ये जर तुम्ही ईट नाही टाकलं तर ते भिंती बांधणार आहे का, आणि ईट टाकलंच पाहिजे म्हणजे ते काय करतो, त्या पूर्ण भिंतीला सपोर्ट देतोय, हो की नाही. तसंच या पूर्ण बॉडी जे तयार झाली आहे याच्यामध्ये काय सेल्स, विदाउट सेल्स हे तयार होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एका माकडपासून एक मॉडर्न माणूस कसा तयार झाला या पाठी तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल, पण याचा पाठी सायन्स कसा आहे, हे सायन्सने कसं काय बघितलं हे तुम्हाला माहीत नसणार. तसाच प्रश्न खूप काय आहे तुमच्याकडे. ह्या सर्व प्रश्नांचा उत्तरासाठी आपण आज धडा क्लास 10चा सायन्स 2 मधला पहिला धडा हेरिडिटी अँड इव्होल्यूशन सुरू करतोय. या धडामध्ये आपण बघणार आहोत की एका पेशीवरून पूर्ण जीवन कसं तयार होतो, म्हणजे पूर्ण निर्भर कुठे करते, एका पेशीवर. या पेशीमध्ये असं काही आहे मटेरियल, असं कसं झालं डिस्कवरी, हे सगळं आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर आपण सुरू करूया धडा. आणि या धड्याला 3 ते 5 मार्क आहे बोर्डाला, याचं खूप महत्त्व आहे. चला पहिला बघूया आपण जरा आधी. याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, आधी काय काय दिलं तुम्हाला, एकदम इथे लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल. पहिला काय म्हणलं आपण, बेसिक टर्म्स. काय आपल्याकडे बेसिक टर्म्स आपण लास्ट लेक्चर ग्रॅव्हिटेशनमध्ये पण आपण पाहिलं होतं आणि तसंच आपण याच्यामध्ये पण आपण पाहणार आहोत. सगळ्या धड्यांमध्ये तुम्हाला बेसिक टर्म्स माहितीच पाहिजे. ठीक आहे, हेरिडिटी म्हणजे काय, मग तसंच हेरिडिटरी चेंजेस काय असतं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन हे पूर्ण तिन्ही प्रोसेस आहेत. यांच्याबद्दल काय काय प्रश्न आहे, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ठीक आहे, हे आपल्याला सर्व बघायचं आहे. तसंच इव्होल्यूशन म्हणजे काय, एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन म्हणजे काय, डार्विन्स थेअरी, डार्विन्स कोण, याच्याबद्दल काय, हे सर्व आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. तसंच लेमार्किझम, स्पेसिएशन काय असतं आणि ह्यूमन इव्होल्यूशन कसं झालं हे पूर्ण आपण या धड्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे, चला सुरू करूया आपण. जरा पहिला पार्ट आपला बेसिक टर्म्स आहेत. तर बेसिकचा आधी जरा तुम्ही इथे पहा. आता एका माणसाकडे जर हा माझा असा बॉडी आहे, या बॉडीमध्ये खूप पेशी असतात म्हणजे सेल्स आहेत. काय याच्यामध्ये सेल्स, आणि त्या सेल्समध्ये असा काहीतरी मटेरियल असेल ना ज्याने तुम्ही काय झालंय सिमिलर दिसतात, काहीतरी असा नवीन गुण दिसतात. तुम्ही बघितलं असेल तुमचा पॅरेंट्स आणि तुमच्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला सिमिलॅरिटीज दिसतात. काय दिसतात, सिमिलॅरिटीज. आता बघा इथे, आता या ह्युमन बॉडीमध्ये काय तुम्हाला एक सेल, आणि या सेलमध्ये काय असतं, जिनोम. काय असतं, जिनोम. जिनोम म्हणजे काय, हे काय तुम्ही असं 9वी मध्ये पाहिलं असेल, याला आपण काय म्हणतो, क्रोमोझोम्स है ना. आता हे क्रोमोझोम्स असतात, याच्यामध्ये अजून काही पार्ट्स आहे. याच्यामध्ये खूप डीपमध्ये गेलं तर तुम्हाला DNA दिसणार आहे. ठीक आहे, हे सर्व आपण एकदम डिटेलमध्ये पाहूया. काय DNA, काय क्रोमोझोम, काय सेल्स, कसं हे ऑर्गॅनिझम्स तयार झाले, हे सर्व आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एक समजा एकदम सिंपल आपण बेसिक एक्झाम्पल घेऊया. जर मी तुम्हाला बोललो की सर एक नोटबुक आहे तुमच्याकडे किंवा एक टेक्स्टबुक आहे, जर मला एक टेक्स्टबुकचा एक एक्झाम्पल घ्यायचं इथे. ठीक आहे, इथे लक्ष घ्या जरा, एकदम आरामात बघूया आपण. जर मला कोणी बोला एक टेक्स्टबुक आहे, ठीक आहे, टेक्स्टबुक, या टेक्स्टबुकमध्ये काय असणार आहे, सगळ्यात आधी लेटर्स, हो की नाही. लेटर्स म्हणजे काय, अल्फाबेट्स आहेत ना, ABCDPQRS, त्याने काय फॉर्म होतोय, ते जर आपण खूप असं ॲड केलं तर काय होणार आहे, सर्व मिळून वर्ड्स तयार होतात. काय तयार होतात, वर्ड्स. आणि तसंच खूप काय वर्ड्स ॲड केले तर आपल्याला काय भेटणार आहे, सेंटेन्स. काय तयार होणार आहे, सेंटेन्स. त्याच्यात अजून सेंटेन्स ॲड केलं तर काय तयार होतोय, पॅसेज, हो की नाही. तसंच आपण अजून ॲड केलं तर आपल्याला एक लेसन तयार होतोय, हो की नाही. तसंच पुढे पुढे गेलं तर आपला पूर्ण बुक, आपला पूर्ण धडा हे सर्व तयार होऊ जातं. ठीक आहे, तसंच आपला बॉडीमध्ये पण आहे. कसं सर, कसं सांगा तुम्ही की, तर आपण एकदम बेसिक पासून पण एकदम ॲटम्स मॉलिक्यूल नाही बोलत आहे, पण बायोलॉजीमध्ये तुम्हाला आधी सेल काय असतो तुम्हाला. ठीक आहे, सेल आहे, खूप सेल एकदा मिळून आले तर काय होणार आहे तयार, टिश्यू. टिश्यूला पण मराठीमध्ये प्युअर मराठी असं म्हणजे मराठीच्या टेक्स्टबुकमध्ये पण असेल तुम्हाला ऊती अशा शब्द वापरले गेले आहेत. ठीक आहे, सेलला पेशी म्हणतात. तर सेल आहे, टिश्यू, आणि टिश्यूने तुम्हाला तयार होणार आहे ऑर्गन. ठीक आहे, त्याच्याने तयार काय होतोय, ऑर्गन सिस्टम. काय तयार होतं तुम्हाला, ऑर्गन सिस्टम. आणि या ऑर्गन सिस्टम, असं ऑर्गन सिस्टम पुढे गेला तर तुम्हाला काय तयार होणार आहे, तो ऑर्गॅनिझम. सर एक्झाम्पल द्या सर, असं समजणार नाही.
हे ऑर्गन का असतं, ऑर्गन सिस्टम का असतं, हे सर्व एक्झाम्पल दिलाच पाहिजे. ठीक आहे. आता बघा सेल, जर तुमचा मी हार्टचे सेल्स बोलणार. ठीक आहे. हार्टमध्ये पण तुम्हाला सेल्स, तुमच्या पूर्ण बॉडीमध्ये काय असतं, सेल्स असतं. ते सेल्स असेल, त्या सेल्स मिळून आलेत एकत्र, सगळ्यांमध्ये सेम फंक्शन आहे. आता हार्टचे जे सेल्स आहेत आणि जे किडनीचे सेल्स आहेत, काय त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत का? नाही, फरक आहे त्यांच्यामध्ये. ठीक आहे, खूप फरक आहे. मग ते फरक आहे म्हणून या सेल्सला, जे हार्टचे आहेत त्यांना हार्टचे सेल्स आणि जे किडनीचे आहेत त्यांना किडनीचे सेल्स म्हणतात. हो की नाही? तसंच आपण पाहूया, हा जो सेल आहे, ठीक आहे, हे असं सेम फंक्शन करणारे काय म्हणतात एकत्र त्यांना? टिश्यू. जसा तुमचा क्लासरूममध्ये असतो. आता 9वीच्या मुलांना 9वीला आणि 10वीच्या मुलांना कुठे 10वीच्या वर्गात बसवणार आहे. एकत्र करतात का त्यांना? मिक्स करून बसवतात? कुठेही नाही. आपण वेगवेगळं शिकवतो, वेगवेगळं सगळं होतात. तसंच सेल एकत्र जर सेम फंक्शन असेल तर त्याला आपण एकत्र काय म्हणू शकतो? टिश्यू तयार होतो. त्या टिश्यू जर सेम टिश्यू असेल त्याने काय तयार होतो? एक ऑर्गन तयार होतो. म्हणजे ऑर्गन म्हणजे कोण? हार्ट. तसंच हार्ट आहे, किडनीज आहे, लंग्स आहेत, असं वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. पण हे सर्व एकत्र आल्यावर एक पूर्ण काय तयार करतो? तो ऑर्गन सिस्टम. म्हणजे त्या ऑर्गन्सचे काय झाले? डिफरंट ऑर्गन्स है ना, त्यांचा काय फंक्शन एकत्र म्हणजे काय होतो? त्याचा ऑर्गन सिस्टम. आणि त्यानेच तयार होतो आपल्यासारखं एक ऑर्गॅनिझम. काय तयार होतो? एक ऑर्गॅनिझम. हे सर्व तुम्हाला एकदम बेसिक, काहीच नाही याच्यामध्ये. आपण जर अजून डिटेलमध्ये पाहूया, सेल्समध्ये असतात कसं, सेल्स दिसतं कसं आपल्याला. ठीक आहे, चला बेसिक टर्म काय दिले आपल्याला? सेल काय असतं आधी समजा. सेल काय आहे? ठीक आहे, आता सेल समजणं खूप गरजेचं आहे. ते सेल इज द फंडामेंटल, हा पॉइंट एकदम लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, काय बोललो इथे? सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चर. काय बोललाय? फंडामेंटल स्ट्रक्चर. फंक्शनल युनिट, हा दोन शब्द तुम्हाला खूप लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा सेलचं डेफिनेशन आपण लिहितो हे दोन शब्द आलाच पाहिजे. म्हणजे काय? फंडामेंटल म्हणजे काय? आता तुम्हाला एक भिंती बांधायची आहे आणि त्या भिंतीमध्ये जर तुम्ही ईट नाही टाकलं तर ते भिंती बांधणार आहे का? इटाची भिंती आहे आणि ईट टाकलंच पाहिजे. म्हणजे ते काय करतो? त्या पूर्ण भिंतीला सपोर्ट देतोय. हो की नाही? तसंच या पूर्ण बॉडी जे तयार झाले आहे याच्यामध्ये काय? सेल्स. विदाउट सेल्स हे तयार होणार नाही. म्हणून काय? फंडामेंटल स्ट्रक्चर, जे काय स्ट्रक्चर तयार झालं त्याच्या मेन फंडामेंटल आहे. तर पूर्ण भिंतीचा फंडामेंटल कोण असेल? ते ईट. तसंच इथे फंडामेंटल कोण आहे? सेल. आणि फंक्शनल युनिट, काय बोललो त्यांनी? फंक्शनल युनिट म्हणजे काय? तो सगळं फंक्शन समान. काही फंक्शन तुमच्या बॉडीमध्ये करायचंय, काही पण असेल, एनर्जी द्यायचंय नाही द्यायचं तुमच्या बॉडीला, हे सर्व कोण सांभाळतो? कोण करतोय कामं? सेल. कोण करत आहे? सेल. आता बघा, ऑल लिव्हिंग म्हणजे सर्व लिव्हिंग ऑर्गन्समध्ये सेल हा शब्द आला कुठून? तर हे लॅटिन वर्ड आहे किंवा लातीन असं म्हणतात. लॅटिन वर्ड आहे. काय ते? लॅटिन वर्ड आहे. ठीक आहे, कुठला वर्ड आहे? लॅटिन. सेला. काय वर्डचं नाव? सेला. सेला म्हणजे काय सर? सेला मिनिंग स्मॉल कंपार्टमेंट्स. काय? स्मॉल कंपार्टमेंट्स म्हणजे छोटे छोटे कप्पे. त्याला आधी जेव्हा डिस्कवर झालं होतं आणि कोणी केलं होतं? रॉबर्ट हुक. इथे पण त्यांचा फोटो आपण लावलाय. ठीक आहे, रॉबर्ट हुकनी काय केलं? बघितलं की छोटे छोटे कंपार्टमेंट्स आहेत आणि त्यांनी तेव्हा लॅटिनमध्ये काय नाव दिलं? सेला. आणि सेला नंतर त्याला आपण इंग्लिशमध्ये, जेव्हा आपला इंग्लिशमध्ये बुक्स प्रिंट झाले तेव्हा त्याला सेल असं लिहिलेत. म्हणजे आधी याला सेला. सेला बोलायचं कारण काय? छोटे छोटे कप्पे आहेत. ठीक आहे, चला पुढे पाहूया आपण आरामात. इथे बघा जरा सेल डायग्राम आहे आपल्याकडे. आता सेल जे आहेत हे ॲनिमल सेल पण असू शकतो आणि प्लांट्स. कारण की बघा, ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये खूप वेगवेगळे फंक्शन्स आहेत. जसं की तुम्हाला माहीत असेल की तुमचा जो सेल्स आहे, तुमची जो पूर्ण बॉडी आहे, हे तुम्ही एक ठिकाणीपासून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. तुम्ही काही पण करू शकतो. तुमचा रिप्रोडक्शन सिस्टम वेगळे आहेत. हो की नाही? जेवणाचं पद्धत वेगळं. तुमच्यासारखं प्लांट्स करतात का आपल्यासाठी काहीतरी? आज चला बिर्याणी तयार करू, आज चला हे करूया, असं काही करत आहे का प्लांट्स? नाही. प्लांट्सकडे त्यांचा प्रॉपर फंक्शन्स, त्यांचे वेगळे फंक्शन्स आहेत आणि आपण आपले फंक्शन्स वेगळे आहेत. म्हणून त्यांच्या पेशीमध्ये आणि आपल्या पेशीमध्ये काय फरक आहे. म्हणून प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये काय खूप फरक आहे. प्लांट्स आपल्यासारखं मुवमेंट करू शकतो का? की चला यार आता आपण जॉबला जाऊया, आता आपण हे करूया, आपण आता तसं करूया, असं काय होणार आहे? नाही. म्हणजे प्लांट्सचा फंक्शन्स वेगळे आहेत
आणि तसंच ॲनिमल्सचं. पण आपण याच्यावर खूप काय डिस्कस करणार नाही आहोत. आपण फक्त सेलचं स्ट्रक्चर बघतोय आणि त्यातला पण मेन कॉम्पोनंट्स आपल्याला जे यूज होणार आहे त्याच्याबद्दलच आपण बोलूया. ठीक आहे, आणि तेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे या धड्यामध्ये. ठीक आहे, आता चला लक्ष घ्या. आपण इथे काय दिलं आपल्याला, सेल आहे, ॲनिमल सेल आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आधी, मायटोकॉन्ड्रिया हा सगळ्यात इम्पॉर्टंट. जर मायटोकॉन्ड्रिया नसेल म्हणजे काहीच अर्थ नाही तुमचा बॉडीचा. का? कारण की हा मायटोकॉन्ड्रिया तुम्हाला काय देतोय, एनर्जी. काय देणार आहे तो, एनर्जी. काय देणार आहे बोला, एनर्जी. ठीक आहे, लक्षात ठेवा एनर्जी. याला आपण पॉवर हाऊस पण बोलतो. काय बोलतो आपण याला, पॉवर हाऊस ऑफ द सेल. याच्याकडे डीएनए असतं. काय असतं याच्याकडे, डीएनए. सर डीएनए का असतं याच्याकडे, आता तुम्हाला पूर्ण माहित नाही ना डीएनए बद्दल. आता थोडं आपण हळूहळू समजूया. फक्त आता मायटोकॉन्ड्रिया बद्दल हे पॉईंट 3 लक्षात ठेवा. पहिला काय बोललो मी, एनर्जी आहे. काय त्याच्याकडे, एनर्जी. दुसरा काय बोललो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. याला आपण काय म्हणतो, असं MCQ फिल्म ब्लँक्स कुठे ना कुठे तुम्हाला असा प्रश्न येईल, हु इज द पॉवर हाऊस ऑफ सेल, व्हॉट इज द पॉवर हाऊस. पॉवर हाऊस मायटोकॉन्ड्रिया. कोण आहे, मायटोकॉन्ड्रिया. खूप काय मुलं मस्करी मायटोकॉन्ड्रिया कॉन्ड्रिया ते स्पेलिंग परत एकदम लक्षात ठेवा. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया ते काय, मायटोकॉन्ड्रिया काय करतो तो, एनर्जी देणार आहे बॉडीला. काय देणार नाही, पहिला एनर्जी, नंतर काय करतो, पॉवर हाऊस ऑफ द सेल आणि डीएनए. समजा याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण, समजूया जरा. तुमचा पार्टी कुत्रा लावलं, मग तुम्ही असं बघणार आहे, अरे कुत्रा येतोय येऊ दे, असं करणार आहे का, नाही. कुत्रा आला की आपण काय करतो, धावपळ, हो की नाही. मग तेव्हा काय पाहिजे, मला एनर्जी पाहिजे. खूप दमलात तुम्ही, चालायला होत नाही, पण कुत्रा आलाय, मग आता बघणार आहे सा, नाही. काय करणार आपण काय करणार, धावणार आहे ना भाई. आता धावण्यासाठी काय पाहिजे, एनर्जी. तेव्हा या मायटोकॉन्ड्रियाला काय लागणार आहे, रेप्लिकेशन करायला लागतो. रेप्लिकेशन म्हणजे काय, एकदम सिंपल वर्डमध्ये डुप्लिकेट तयार करायचं. का तयार करायचं आहे, डुप्लिकेट. आणि डुप्लिकेट तयार करण्यासाठी कोणाची हेल्प घेणार आहे तो, डीएनए. म्हणून डीएनए या मायटोकॉन्ड्रियामध्ये असतात. ठीक आहे, हा डीएनए काय करतो, त्याला डुप्लिकेट व्हायला. म्हणजे काय, तर जर तुमच्या एका पेशीमध्ये 2 किंवा 3 मायटोकॉन्ड्रिया असेल, ते कंटिन्यू ग्रो करून 7, 8, 10, 15, 20 जसा नीड आहे तसा तो आपला ग्रोथ वाढवत चालतो. का, तुम्हाला पाहिजे काय, एनर्जी. बाकीचे हे जे आहेत हे सर्वांवर आपण इतकं डिस्कशन नाही करणार आहोत. ठीक आहे, पॅरिओक्सोम्स आहे, तसंच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम्स आहे, व्हॅक्यूल आहे, सेंट्रोसोम्स आहे, मायक्रोट्युब्युल्स आहे, लायझोसोम्स. ठीक आहे, तसंच इथे सायटोप्लाझम. ठीक आहे, गोल्गी व्हेसल्स आणि गोल्गी अपॅरेटस, तसंच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, क्रोमॅटिन, सेल प्लाझ्मा. आता याच्यातलं काही 2-3 एकदम इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात घ्या जरा. ठीक आहे, चला इथे लक्ष घ्या आपण. काय इम्पॉर्टंट आपल्यासाठी बघा, सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय, हा एक तुम्हाला सेल वॉल दिले जातं. ठीक आहे, याला आपण मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन का म्हणतो, किंवा हा जो मेम्ब्रेन आहे हा सेमी परमिएबल आहे. कसा आहे, सेमी परमिएबल. आता याच्यामध्ये आणि प्लांट्समध्ये काय फरक आहे, याच्याकडे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे आणि त्याच्यामध्ये सेल वॉल आहे. का, सेमी परमिएबल काय करतो, तुम्ही बघितलं असेल चहासाठी आपण काय ते छन्नी वापरतो. ठीक आहे, आता चहा टाकला गेलं तुम्ही तर चहापत्ती जे असतात, चायची जे पत्ती असतात ते काय असतात, वरच राहणार ना ते, आणि बाकीचे जे तुमचा चहा असेल ते खाली जातो. ठीक आहे, किंवा आपण तुम्ही आटा असं पीठ काहीतरी असं करतात, याच्यामध्ये काय करतो पण, त्याला काय करतो पण, सेपरेशन करतो तिथे. ठीक आहे, आता तुम्ही इथे लक्ष घ्या, हा जो सेल वॉल आहे ना, हे सेल वॉल आपण जर म्हणलं, याला काय म्हणलं आपण, याला काय म्हणलं आपण, सेल वॉल म्हणलो की सर याला आपण सेल वॉल म्हणूया. काय म्हणू याला आपण, सेल वॉल. आता सेल वॉल बोललो तर काय होणार आहे, याचा अर्थ आहे याच्यातून काही बाहेर जाणार आणि येणार नाही, काही बाहेर जाणार आणि येणार नाही. म्हणून याला आपण काय म्हणतो, सेल वॉल नाही आहे, हे सेल वॉल नाही आहे. हे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सेमी परमिएबल म्हणजे काय, सेमी म्हणजेच हाफ, म्हणजे काय, काही गोष्टी आत यायला देणार, काही गोष्टी बाहेर पण जाऊ शकतोय. ठीक आहे, हे लक्षात ठेवा.
आणि पुढे आपण जर बघितलं न्यूक्लियस, आपला न्यूक्लियस आणि न्यूक्लियस हे पण इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्याबद्दल आपण खूप एकदम डिटेलमध्ये आता पुढे शिकणार आहोत. ठीक आहे. तसंच तुम्हाला इथे मी बोललो सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम म्हणजे काय बघा, हे काय जर मी तुम्हाला इथे दाखवलं, एक मिनिट जरा बघूया आपण इथे, लक्ष घ्या. याच्यात या सेलमध्ये तुम्हाला मी एकदम सिंपल दाखवतोय. ठीक आहे. तुम्हाला 2-3 पॉईंट्स एकदम लक्षात ठेवायचे आहे सेल्समध्ये, जास्त नाही. पूर्ण आपण सेल बायोलॉजी पुढे आपण धडा आहेत त्याच्यामध्ये आपण शिकूया. इथे आपण काय बघतोय, एकतर मायटोकॉन्ड्रियाबद्दल मी बोललोय तुम्हाला. ठीक आहे. आपण काय बोललो, मायटोकॉन्ड्रिया. आता इथे लक्ष घ्या जरा, हे काय तुमचा सेल मेम्ब्रेन, हे इथे काय तुम्हाला न्यूक्लियस. पण याच्यामध्ये जे जे एम्प्टी स्पेस आहे, पूर्ण जे एम्प्टी स्पेस आहे, या एम्प्टी स्पेसलाच आपण काय म्हणतोय, सायटोप्लाझम. काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. कारण की याचा खूप उपयोग, आता बघा हे सायटोप्लाझम काय करतो, हे एरिया देतो ना एक, की तुम्ही इथून इथे जाऊ शकता, इथून इथे जाऊ शकता, हे सगळं तुम्हाला इथे भेटणार आहे. आता इथे लक्ष घ्या जरा, मी मायटोकॉन्ड्रियामध्ये काय बोललो, 3 गोष्ट तिथे लक्ष घ्यायचं. काय करणार तो, एनर्जी प्रोड्यूस करतो. काय करतो तो, लक्षात ठेवा, परत एकदा सांगून येतोय, मग आपण पुढे जाऊया. एनर्जी प्रोड्यूस करणार आहे. दुसरा, याच्याकडे काय, यालाच आपण म्हणून काय म्हणतो, पण पॉवर हाऊस. काय म्हणतो आपण याला, पॉवर हाऊस म्हणून. अजून एक आपण याला पॉईंट काय म्हणतो, याच्याकडे काय DNA आहे. काय याच्याकडे DNA. ठीक आहे. रेप्लिकेशनसाठी, कशासाठी आहे त्याला, रेप्लिकेशन. आपण बायोलॉजिकल शब्द वापरतो म्हणून रेप्लिकेशन म्हणतो. सिंपल लँग्वेजमध्ये आपण काय म्हणणार, आपण याला डुप्लिकेट होण्यासाठी, सिंपल साधा भाषेमध्ये आपण डुप्लिकेट होण्यासाठी असं बोलू शकतोय. चला पुढे जाऊया. हे बघा, हे आलं तुम्हाला प्लांट सेल. हे तुम्ही 8वी 9वी मध्ये तुम्ही बघितलं असेल, 8वी मध्ये बघितलंच असेल. तुम्हाला डायग्राम असतात तुम्हाला 7वी मध्ये 8वी मध्ये. इथे बघा काय दिलंय, ते पहिल्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते. सेल वॉल. काय दिलंय, सेल वॉल. सेल वॉलचा अर्थ काय, की जर इथे लक्ष घ्या एकदम, सेल वॉल काय करणार, याच्यामधून काही बाहेर जायला देणार आणि आत यायला देणार नाही. का, कारण की हे जे आहेत वॉल, हे काय करतो, एकदम गठ्ठपणा तयार करतो. ठीक आहे. म्हणून ते तुम्हाला जे आहेत प्लांटचे, हे तुम्हाला खूप असं काय वाटतं, कडक वाटतं. तुम्ही तुमचं स्किन असं दाबलं की हे एकदम असं स्पंज टाईप थोडासा असं दाबू शकतो, पण याच्यामध्ये तुम्हाला असं होत नाही. ठीक आहे. लक्ष, याच्यामध्ये काय काय असणार तुम्हाला, सेल मेम्ब्रेन, गोल्गी अपॅरेटस, व्हॅक्यूल मेम्ब्रेन, आणि मग क्लोरोप्लास्ट, रॅफाइड क्रिस्टल, ब्युरस क्रिस्टल. हे सर्व तुम्हाला इतकं पाठांतर ठेवायचं काय गरज नाही. ठीक आहे. मायटोकॉन्ड्रियन आणि मायटोकॉन्ड्रिया तेच एकच आहे ते. ठीक आहे. याच्यामध्ये पण असतात, पण प्लांट्समध्ये मायटोकॉन्ड्रिया कमी असतं ॲनिमलपेक्षा. का, कारण की ॲनिमलला एक जागातून दुसऱ्या जागावर जायचं आहे, कामं करायचं आहे, वर्किंग आहे तसं, पण प्लांटला तेवढं काम लागत नाही. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला हे काय दिसतंय, ते सायटोप्लाझम आणि येते तुम्हाला सेल वॉल, हे सर्व तुम्हाला तसंच आहे. ठीक आहे. याच्यावर आपण चर्चा न करता आपण पुढे जाऊया जरा. हे सर्व बेसिक्स आहेत. न्यूक्लियस. आता का आपण न्यूक्लियसला फक्त स्टडी करतोय, का आपण पूर्ण सेल नाही बघत आहे, कारण की तुम्ही जे शिकणार आहात हे सर्व तुम्हाला न्यूक्लियसमध्ये आहे. न्यूक्लियसमध्येच आपल्याला खूप डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे काय काय याच्यामध्ये दिलं आहे. ठीक आहे. चला, न्यूक्लियसमध्ये आधी आपण काय बघणार आहोत, याचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलंय, बाहेर काय ते नको, हे बघा, हे तुम्हाला काय दिसतं, पूर्ण न्यूक्लियस आहे. याच्या बाहेर हे जे तुम्हाला दिसतं, हे जे एरिया आहे, ही तुमची सायटोप्लाझमची एरिया आहे. बाकी बाहेरून बघा सेल मेम्ब्रेन दिलंय, दिसतंय ते, आणि इथे सायटोप्लाझम आणि हे न्यूक्लियस. न्यूक्लियस तुमचा हा आतवाला न्यूक्लियस आहे पूर्ण तुमचा. नंतर हे काय सायटोप्लाझम, ही जी एरिया आहे, येलो एरिया दिसतं तुम्हाला, हे पूर्ण काय तुमचा सायटोप्लाझम. सेल मेम्ब्रेन म्हणजे हे जे शीट आहे ब्लू कलरची एंड बॉर्डर. ठीक आहे. हे तुम्हाला काय सेल मेम्ब्रेन. आता यालाच आपण थोडं डिटेलमध्ये बघूया. इथे लक्ष घ्यायचं. इथे बघा, आता हे काय तुम्हाला दिलंय, मेन न्यूक्लियसचा हा पोर्शन. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय तुम्हाला एकदम बाहेरून बघूया. न्यूक्लियर एन्व्हलप आहे, कसं आहे दिले तुम्हाला, न्यूक्लियर एन्व्हलप. हे कसं असणार आहे, डबल मेम्ब्रेन. डबल मेम्ब्रेन म्हणजे काय, एक कवर
त्यावर दुसरा कवर, म्हणजे दोन फरक असे असणार आहेत. आउटर मेम्ब्रेन याला बोलतो आपण आणि इनर मेम्ब्रेन याला बोलतोय आपण. ठीक आहे, हा काय बाहेरून देतो कवर आणि हा आतमधून, असे दोन कवर्स आहेत. ठीक आहे. न्यूक्लियर पोर, काही असं होल्स असतात त्या न्यूक्लियसवर, त्या होल्सला आपण पोर म्हणजे काय, होल्स. ठीक आहे. त्यानंतर कंट्रोल्स द मुवमेंट इन अँड आउट. इन अँड आउट म्हणजे त्यातून काही गोष्टी न्यूक्लियसमधून बाहेर येणार आणि काही जे काय आत जायचं असेल त्या होल्समधून जातात, त्या पोर्समधून. पोर म्हणतात, तुम्ही पोर शब्द लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही होल्स म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी होल म्हणतोय मी. ठीक आहे. इथे पुढे आपल्याला काय दिलं, न्यूक्लियोप्लाझम. हे कसं असतं, जेली लाईक फ्लुइड. जसं तुम्हाला या सेलमध्ये जे फ्लुइड आहे त्यालाच आपण सायटोप्लाझम जसं बनलं पण, तसंच न्यूक्लियोप्लाझम पण असतं. ते कसं असेल, जेली लाईक फ्लुइड. ठीक आहे. न्यूक्लियस हा मेन न्यूक्लियसचा भाग आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय, सिंथेसाइज RNA अँड असेंबल्स रायबोसोम्स. आता ते RNA काय आहे, रायबोसोम्स काय, याच्याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये प्रोटीन सिंथेसिसचा भागमध्ये आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन हे सर्व आपण बघू तिकडे. ठीक आहे. हे खूप डिटेलमध्ये आपण जाणार आहे. आता आपण फक्त बेसिक टर्म्स बघतोय, काय काय टर्म्स आपल्याकडे. ठीक आहे. इथे बघा, हे जी रेषा दिसतात तुम्हाला याला आपण म्हणतो क्रोमॅटिन. ठीक आहे. याच्यामध्ये काय असणार आहे, DNA आणि प्रोटीन्स. आता याला जर आपण अजून डिटेलमध्ये घेतलं, जरा न्यूक्लियर ॲनिमलला अजून पोर्समध्ये मिळलं बघा. आउटर मेम्ब्रेन दिला तुम्हाला. ठीक आहे. हे आउटर मेम्ब्रेन दिले. यानंतर काय, पॅरी न्यूक्लियर स्पेस. हे सर्व नामे पाठांतर करण्याची काय गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे. हे तुम्हाला खूप हायर लेवलमध्ये 12th असतात, 11th असतात, याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये न्यूक्लियस अजून स्टडी करतात. ठीक आहे. पण आता आपण फक्त बघतोय की न्यूक्लियसमध्ये पार्ट्स किती आहेत. आतापर्यंत तुम्ही 7वी 8वी 9वी पर्यंत तुम्हाला सांगितलं असेल की बाई हे सेल आहे आणि सेलमध्ये काय असतं, न्यूक्लियस. असं नसतं, फक्त हेच आहे का, नाही. त्यांचे स्ट्रक्चर आहे, त्यांचे काय आहे, स्ट्रक्चर तुम्हाला समजलंच पाहिजे. स्ट्रक्चरमध्ये आतमध्ये काय काय आहे गोष्टी हे सर्व आपल्याला माहीत आहे. हे सर्व आपण बेसिक्स बघतोय. ठीक आहे. हे सर्व आपण काही वापरणार, पुढे हे टर्म्स येणार नाही येणार आहेत का, फक्त तुम्हाला न्यूक्लियसच बोलला जाईल, अजून काहीच नाही. ठीक आहे. चला, पॅरीन्यूक्लियर आहे, इनर मेम्ब्रेन आहे, मग न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स, हे सर्व काय स्ट्रक्चर आहे. न्यूक्लियर पोर्स अलाउ द सेलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, और मॉलिक्यूल्स सच एस RNA, प्रोटीन्स, सब युनिट्स इन अँड आउट ऑफ द न्यूक्लियस. म्हणजे काय, RNA आणि प्रोटीन्सला आतमधून बाहेर जाणे आणि बाहेरून आत येणे याच्यामध्ये हेल्प करणारे कोण, हे जे पोर्स आहेत याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला, हे पोर्स. ठीक आहे. या पोर्समधून आत जाणार आहे आणि पोर्समधून तुम्हाला बाहेर येताना दिसेल कोण, प्रोटीन आणि DNA. लक्षात राहील. जर तुम्हाला घरात दरवाजा असतं त्यांना पण ते दरवाजासारखं किंवा दारासारखं ते दिसतं. ठीक आहे. चला पुढे. आता इथे आपण क्रोमोझोम्स बघतोय. बघा इथे तुम्हाला मी पाठीमा काय सांगितलं, इथे क्रोमॅटिन्स आहेत हे ना, हे जे आहे तुम्हाला दिसतंय, काय दिसतंय तुम्हाला, क्रोमॅटिन्स आहेत, त्याच्यामध्ये DNA आहे, प्रोटीन आहे. तर हे क्रोमोझोम्स. आता काय बघा, या शेपचा तुम्ही क्रोमोझोम तुम्हाला 9वी मध्ये तुम्ही बघितला असेल. याच्यात तुम्ही एकाला पी आर्म है ना, पी आर्म, आर्म, तसंच एकाला तुम्ही क्यू आर्म असं म्हणतात. ठीक आहे. पी आर्म आहे, एक क्यू आर्म आहे, तिथे दिलंय बघा, पी आर्म, क्यू आर्म. एका पार्टला तुम्ही पी आणि दुसऱ्याला क्यू. याच्यामध्ये हा जो मध्यभाग आहे याला आपण काय म्हणतो, सेंट्रोमेअर. याला आपण लॉंग आर्म आहे, लॉंग असेल, शॉर्ट असेल. आता इथे शॉर्ट लिहिलं आहे की शॉर्ट आर्मला पी आणि लॉंग आर्मला आपण क्यू असं म्हणलं आहे. ठीक आहे. पुढे बघा इथे हे कुठे असतं तुमचा, तर हे बघा, हा तुमचा सेल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं, न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय असतं तुमचा, क्रोमोझोम. आता हे कधी विजिबल म्हणजे काय, कधी तुम्ही बघू शकतात, कधी. आता तर तुम्हाला 11वीला जायला लागेल. 11वीला तुम्ही कसं एक्सप्लेन करतात तेव्हा तुम्ही बघतात. ठीक आहे. पण हे ॲक्च्युअलमध्ये कधी दिसतं आपल्याला, जेव्हा आपण सेल डिव्हिजन करतो. काय करतो आपण, सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन करताना तुम्हाला ही जी प्रक्रिया, हे जे क्रोमोसोम्स आहे
हे तुम्हाला दिसून येतं. कशाने बघणार तुम्ही? मायक्रोस्कोप. कशाने बघणार? मायक्रोस्कोप असतं, त्यासाठी तुम्हाला लॅबमध्ये तुम्हाला घेऊन जातात, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला पुढे. आता काय दिलंय तुम्हाला? क्रोमॅटिन. काय दिलंय तुम्हाला? क्रोमॅटिन. आता क्रोमॅटिन काय असतं तर याच्याबद्दल आपल्याला आपल्या बुकमध्ये टेक्स्टबुकमध्ये काही दिलं नाही आहे, पण असं सांगतोय तुम्हाला, हे जे पार्ट आहेत, ठीक आहे, हे जे पार्ट आहेत याला आपण काय म्हणतो? क्रोमॅटिन. कारण की याच्यामध्ये काय असतं? DNA आणि हिस्टोन हे असा शब्द काही वापरला गेला नाही. हिस्टोन प्रोटीन हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये दिसतं. हा बघा, ही भाग, ठीक आहे. आणि याला जर अजून झूम केलं तर तुम्हाला हे जे पार्ट दिसतं हे तुमचं DNA आहे. काय आहे तुम्हाला? DNA डबल हेलिक्स असतो. कसा असतो? डबल हेलिक्स. डबल हेलिक्स म्हणजे काय तुम्हाला दिसत असेल इथे, है ना? आता बघा शेप्स. आता याच्यामध्ये तुम्हाला काही असं लाईन्स दिसत, पण हे ॲक्च्युअलमध्ये काय दिसतं तुम्हाला? बघा, हे तुम्हाला जे दिसतंय हे काय? DNAचा स्ट्रक्चर आहे. असा DNAचा स्ट्रक्चर असतो. हे तुम्हाला इथे पण दिसत असेल, है ना? हे असा DNAचा स्ट्रक्चर दिलाय. या DNAचा स्ट्रक्चरला आपण डबल हेलिक्स म्हणतो, कारण की याच्यामध्ये 2 लाईन्स आहेत, किंवा आपण लॅडर सारखं, लॅडर म्हणजे काय? शिडी असते ना, शिडी. हे असं शिडी आहे, ठीक आहे. जसं काय आपला शिडी आहे, याच्यामध्ये आपण लाईन्स टाकल्यात, आणि हे जे आहेत याला पण जरा वाकडा असा फिरूया, असा फिरूया. टिल्ट केलं मग तो कसा दिसणार आपल्याला? असं दिसणार आहे. मग हे आपल्याला काय दिसतंय? DNA. काय आपला? DNA. सर DNA मध्ये असतं काय? काय फायदा DNA? तुम्ही खूप असं काही असं सिरियल पाहिलं असेल, काय असा TV शोज बघतायत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऐकतात, अरे काय झालं की DNA टेस्ट करा. कोणाचा मुलगा आहे, मुलगी आहे, याच्यासाठी पण काय करतं? DNA टेस्ट. काय असतं DNA टेस्ट? काय असणार आहे त्याच्यामध्ये? याच्याबद्दल आपण पुढे पाहतो. चला, हे पूर्ण आपल्याला DNAचा स्ट्रक्चर आहे. डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड हे फुल फॉर्म आहे. काय दिलं फुल फॉर्म? लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही विसरलं की काय फायदा नाही याचा. काय दिलं तुम्हाला? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. काय म्हणतात? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. परत बोलतोय कारण की तुम्हाला शब्द पाठांतर झालंच पाहिजे, नाहीतर तुम्ही DNA कधी कोणी विचारलं काय असतं रे DNA असतं, चालेल का? तसं नाही. DNAचा काय फुल फॉर्म? डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. शब्द तुम्ही काय करायचं? थोडं तुकडं करायचं, मग तुम्हाला समजतं. व्हॉट इज DNA काय असतं बघा, डेफिनेशन बघा आधी. DNA डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड इज द जेनेटिक मटेरियल. काय ते तुम्हाला? जेनेटिक मटेरियल. काय दिलंय तुम्हाला? एकदम सिंपल वर्ड दिलाय, जेनेटिक मटेरियल. कुठे असतं? फाउंड इन ऑलमोस्ट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इट कॅरीज द इन्स्ट्रक्शन्स. काय करतो तो? काहीतरी इन्स्ट्रक्शन्स घेऊन जातो, हो की नाही? तुमचा काही असं नवीन तुम्हाला कॅलेंडर भेटतं, काय भेटतं त्याच्यामध्ये काय असतं? तुमच्या रूल्स रेग्युलेशन हे सर्व लिहिलेलं असतं. तसंच या DNA मध्ये काय असतं? इन्स्ट्रक्शन्स लिहिले असतं. त्या इन्स्ट्रक्शन्स कशामध्ये, क्या फॉर्ममध्ये असतं? जीन्स. कसा फॉर्ममध्ये असतं? जीन्स. ते जीन्स घालण्याचा जीन्स नाही, ते जीन्स वेगळे आहेत, आपण बघूया, ठीक आहे. फॉर द ग्रोथ. कशासाठी? ग्रोथ. आता तुम्ही जेव्हा जन्माला आलात आणि आता काय सेम आहेत का? हाईट वेट तसं सेम आहे? नाही. तुमची ग्रोथ झाली, तुमचा हाईट, पाय लांब होणे, हे सर्व चेंजेस बॉडीमध्ये चेंजेस जे होतोय हे सर्व कशामुळे होतोय? या जीन्समुळे होतोय, ठीक आहे. तसंच तुमचा फंक्शनिंग म्हणजे कसं? तुमचा बॉडीचा जे फंक्शन्स होतोय हे सर्व याच्यावर डिपेंड करतं. डेव्हलपमेंट आणि मग परत रिप्रोडक्शन. उद्या तुमचं लग्न झालं किंवा तुमचे बाबा आहेत यांच्याकडून जे जन्माला आलात तुम्ही, किंवा एक ॲनिमलमध्ये जे दुसरा ॲनिमल तयार होतोय, किंवा एका प्लांटपासून दुसरा प्लांट तयार होतोय, हे सर्व काय? रिप्रोडक्शनचा भाग. आणि हे रिप्रोडक्शन कंट्रोल करणारा कोण? DNA. कोण आहे? DNA ला म्हणून आपण मास्टर मॉलिक्यूल पण म्हणतात. काय म्हणतात आपण? मास्टर मॉलिक्यूल. हे तुम्ही 9वी मध्ये शिकलात. स्ट्रक्चर ऑफ DNAचा स्ट्रक्चर पाहूया. DNA इज मेड अप ऑफ 2
लॉंग स्ट्रेंड्स ट्विस्टेड टुगेदर टू फॉर्म डबल हेलिक्स. म्हणजे काय, दोन लॉंग स्ट्रेंड्स आहेत, दोन लॉंग धागे आहेत, ठीक आहे, लांबे आणि यांना काय केलं आपण, असं फोल्ड केलं. म्हणून आपल्याला हे काय दिसतं, एक DNA सारखं हे जे आहे डबल हेलिक्सचा स्ट्रक्चर तयार होतोय. इच स्ट्रेंड इज मेड अप ऑफ रिपीटिंग युनिट्स कॉल्ड न्यूक्लिओटाइड्स. काय असतं याच्यामध्ये, न्यूक्लिओटाइड्स. आता हे न्यूक्लिओटाइड्स काय हे आपण पुढे बघूया आरामात, हळूहळू. खूप डिटेलमध्ये न्यूक्लिओटाइड्स आपण बघणार आहोत की न्यूक्लिओटाइड्समध्ये काय स्ट्रक्चर असतं, कसं असतं, ठीक आहे. आता फक्त तुम्हाला न्यूक्लिओटाइड्स असं एक रिपीटिंग युनिट आहे, इथे एक न्यूक्लिओटाइड आहे, ठीक आहे. इथे तुम्हाला एक न्यूक्लिओटाइड असणार, इथे एक असणार आहे, तसंच इथे असेल, इथे असेल. म्हणजे हे काय कंटिन्यू न्यूक्लिओटाइड्सनी तयार झालं आहे. इच न्यूक्लिओटाइड हॅज 3 पार्ट्स. त्या न्यूक्लिओटाइड्समध्ये किती पार्ट्स असतात तुम्हाला, 3 पार्ट्स. किती पार्ट्स आहे तुम्हाला एकदम मी सांगतोय. एक फॉस्फेट ग्रुप असतं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला एक इथे तुम्हाला दिसत नसेल, ठीक आहे, बघा फॉस्फेट ग्रुप आहे, ठीक आहे. फॉस्फेट ग्रुप, डिऑक्सिरायबोस शुगर आणि नायट्रोजिनस बेस. आता यालाच आपण अजून डिटेलमध्ये बघणार आहोत, ठीक आहे. आता त्यानंतर आता याच्यातले तुम्हाला जरा मी या भागात सांगतोय बघा. प्युरिन्स एक भाग आहे आणि दुसरा पिरिडिन्स. हे प्युरिन्स आणि पिरिडिन्स याच्यामध्ये तुम्ही सायटोसिन हे नाव ऐकलं असेल, थायमिन, युरॅसिल, ॲडनाइन, ज्युनाइन हे नावे तुम्ही ऐकलं असेल, ठीक आहे. पण नावे ऐकून फक्त काय ते तुम्हाला असं वाटतं की अरे असं काही असेल, पण ते ॲक्च्युअलमध्ये असं स्ट्रक्चर्स आहेत. काय याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चर्स दिले आहेत, ठीक आहे. हे जे स्ट्रक्चर्स आहेत तुम्हाला पाठांतर करायचं नाही आता, पण तुम्हाला बघण्यासाठी आपण इथे ॲड केलं आहे स्लाइड्समध्ये, ठीक आहे. प्युरिन्समध्ये तुम्हाला जे ग्युनाइन आहे, आता हा पार्ट काय हे तुम्हाला काय दिसतंय, हा जो पार्ट आहे हे जे मी रेड पॉईंट करतोय हे काय तुम्हाला इथे तर नायट्रोजन आहे डायरेक्ट अटॅच. इथे या पॉईंट्समध्ये काय जिथे काहीच नाही, फक्त रेड पॉईंट्स आहेत, ठीक आहे. हा पॉईंट नाही, ह्या सर्व पॉईंट्समध्ये तुम्हाला काय कार्बन, काय याच्यामध्ये कार्बन आहे. कार्बननीच तुमचा पूर्ण बॉडी ऑलमोस्ट तयार झाला. पूर्ण बॉडीमध्ये तुम्हाला कार्बन दिसणारच दिसणार. म्हणजे तुमचा बघा या DNA मध्ये ज्याच्याने तुमचा पूर्ण बॉडीचा तयार होतोय, सगळं काही फंक्शन्स होतोय, याच्यामध्ये तुम्हाला काय कार्बन, म्हणजे पूर्ण बॉडी पण कशाने तयार झालाय, कार्बननीच तयार झालाय, ठीक आहे. पुढे पाहूया आपण. बेस पेअर जर आपण बघितलं, बेस पेअर म्हणजे काय, यांचे जे अटॅचमेंट असतात हे फिक्स आहेत. हे असंच नाही लिहिलं डायरेक्ट TACG नाही, A ऑलवेज पेअर विथ T. ए कशाने तयार, कोणाला अटॅच असणार आहे, ए जो आहे हा कोणाला कनेक्ट करतो, टीला. बघा A आणि T. तसंच G Cला करतोय, ठीक आहे. हे फिक्स आहेत, हे बेस पेअर काय फिक्स्ड. यांच्यामध्ये कनेक्शन कसं तयार होतो, काय रिएक्शन होतो, म्हणून ते तयार झाले, याच्यावर आपल्याला काही स्टडी करायचं गरज नाही आता, ठीक आहे. चला नेक्स्ट आपण जाऊया. आता तसंच DNA सारखंच एक दुसरा आपल्याकडे आहे, ते आहे RNA. काय ते RNA. का हे RNA आपण समजतोय, फक्त बेसिक आहे RNA बद्दल. RNAला आपण रायबो न्यूक्लिक ॲसिड म्हणतो. काय म्हणतो आपण, रायबो न्यूक्लिक ॲसिड. तसंच आपण DNA काय म्हणायचं, डिऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड. आणि याच्यामध्ये रायबो न्यूक्लिक ॲसिड आता इज अ न्यूक्लिक ॲसिड दॅट हेल्प्स इन द सिंथेसाइज ऑफ प्रोटीन्स इन सेल्स. सेल्समध्ये, पेशींमध्ये, ठीक आहे. जर प्रोटीन तयार करायचा असेल त्यासाठी कोण हेल्प करणार आहे, RNA, ठीक आहे. आता इथे बघा, इट कॅरीज द जेनेटिक मेसेज. हा जेनेटिक मेसेज कॅरी करतोय. RNA तुमचा काय कॅरी करतोय, जेनेटिक मेसेज, ठीक आहे. जेनेटिक मेसेज फक्त काय करतो, कॅरी करतोय फ्रॉम DNA. कोणाकडून आणतो तो, DNA टू रायबोसोम्स, टू द रायबोसोम्स अँड हेल्प्स इन मेकिंग प्रोटीन्स. तुम्हाला माहिती आहे पोस्टमॅन काय करतो, पोस्टमॅन तुमच्यासाठी लेटर्स घेऊन येतो. कुठून, पोस्टमॅन तुमच्याकडे नाही, कोणी तुम्हाला पाठवलं असेल लेटर तर त्या ठिकाणी तुमच्याकडे पाठवणारा लेटर कोण आहे, त्या भागात जो काम करतो तो कोण आहे, पोस्टमॅन.
किंवा डिलिव्हरी बॉय तुम्ही बोलू शकतोय, तुम्हाला पार्सल आणून देणार, तर तसंच तो डिलिव्हरीचं काम कोण करतोय? RNA. ठीक आहे, लक्षात ठेवा. काय करतो तो डिलिव्हरी? जेनेटिक मेसेज. काय आणतो तो? जेनेटिक मेसेज. आता स्ट्रक्चर ऑफ RNA, जर याचं स्ट्रक्चर बघितलं तुम्हाला DNA सारखा वाटतं, पण याला यानी काही ते काहीच नाही, एका साईडलाच असतो तो. म्हणजे काय? सिंगल स्ट्रँड आहे. बघा, RNA इज युजली सिंगल स्ट्रँडेड वन लॉंग चेन. कसा आहे तो? एकच चेन असणार आहे. ठीक आहे. पुढे काय म्हणलं? इट इज मेड अप ऑफ रिपीटिंग युनिट्स कॉल्ड न्यूक्लिओटाइड्स. काय दिलंय? न्यूक्लिओटाइड्स. रिपीट करतो. इच न्यूक्लिओटाइड हॅज 3 बेस पार्ट्स, फॉस्फेट ग्रुप, रायबोज आणि नायट्रोजनस बेस. आता तसंच ते ॲडनाइन, युरेसिल, ग्युनाइन, सायटोसिन हे 4 बेस पेअर्स याच्यामध्ये RNA मध्ये तुम्हाला दिसणार आहे. आणि DNA मध्ये तुम्हाला युरेसिल दिसत नाही. युरेसिलबद्दल, युरेसिलला सोडून बघा जरा पाठीमागे, युरेसिल तुम्हाला यूज होत नाही, त्याबद्दल तुम्हाला काय? थायमाइन असतं. काय असतं तुम्हाला? थायमाइन. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये थायमाइन इन्स्टेड ऑफ युरेसिल हे पुढे आपण अजून डिस्कस करणार आहोत याच्याबद्दल. ठीक आहे. हे फक्त एक एक टर्म्स बघतोय आपण. इथे काय बोललं? RNA इज फाउंड इन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. इट इज जनरली सिंगल स्ट्रँडेड. म्हणजे RNA कुठे तयार होतोय? सायटोप्लाझममध्ये. DNA कुठे होतोय? न्यूक्लियसमध्ये. फरक आहे दोन्हीमध्ये. ठीक आहे. DNA कुठे होतोय? न्यूक्लियस, ते फिक्स आहे. तसंच RNA कुठे होणार आहे? सायटोप्लाझम. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, पुढे तुम्हाला कामाला येईल. आता बघा, आता या स्लाइडमध्ये तुम्हाला काय असतं? RNA बद्दल अजून आपण थोडा डिटेल घेतोय. RNA मध्ये 3 टाइप्स आहे. किती टाइप्स आहेत त्याच्यामध्ये? 3. पहिला टाइप काय? mRNA म्हणजे काय? मेसेंजर RNA. तसंच तुम्हाला tRNA, ट्रान्सफर RNA म्हणतो. आणि तसंच rRNA. काय दिलंय? rRNA. हे सर्व तुम्हाला 9वी मध्ये होतं, तरी पण आपण इथे परत एकदा बघतोय की भाई काय काय बेसिक्स आपल्याला पाहिजे. ठीक आहे. चला, mRNA जर मी म्हणलो तर काय? कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू रायबोसोम. काय करतो तो? जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करून जाणार आहे. कुठून कुठून कॅरी करतो तो? DNA टू रायबोसोम्स. कुठे जातोय तो? DNA टू रायबोसोम्स. ठीक आहे. चला, पुढे काय दिलंय? इट ॲक्ट्स ॲज अ मॅसेंजर. कसं काम करतोय तो? मॅसेंजर सारखं. मॅसेंजर म्हणजे मेसेंजरांचं काम काय असतं? आता राजा महाराजांवर तुम्ही गेलं तर तेव्हा पण तसंच ना, मॅसेंजरला पाठवायचं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी. तसंच इथे पण आपण कोणाचा उपयोग करतोय? mRNA, मॅसेंजर RNA म्हणतात. ठीक आहे. M लिहिताना इथे पण मिस्टेक. आता मिस्टेक सांगतो. M स्मॉल आहे आणि R कॅपिटल. मुलं लिहितात mRNA. चालेल का असं? कधीच नाही चालणार. मार्क गेलं तिकडेच, मार्क तिकडेच गेला. M इथे स्मॉल दिला आणि तुम्ही लिहिणार कॅपिटलमध्ये, मार्क तिथे 0. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. स्पेलिंगचा मिस्टेक करू नये. आता इथे सेकंड टाईप जो आहे तुमच्याकडे तो काय? tRNA, ट्रान्सफर RNA म्हणतात. काय म्हणतात त्याला आपण? ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA काय करतोय? ब्रिंग्स अमिनो ॲसिड. काय करतो तो? ब्रिंग्स अमिनो ॲसिड टू द रायबोसोम ड्युरिंग द प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे तो काय करणार? अमिनो ॲसिडला घेऊन येतोय. कोणाकडे घेऊन येतोय तो? कोणाकडे घेऊन येतोय? त्या रायबोसोमकडे. ठीक आहे. आणि पुढे काय म्हणलं? इट हॅज अ क्लोवर लीफ शेप. म्हणजे क्लोवर लीफ शेप असा तुम्ही लीफ पाहिला असेल तुम्ही बघा. असा टाईपचा एक लीफचा शेप असतो. ठीक आहे. त्या लीफसारखा तो दिसतो तुम्हाला. आणि म्हणून याला काय म्हणलं? क्लोवर लीफ शेप. इतकं तुम्हाला डिटेलमध्ये नाही पण आपण समजतो थोडं. ठीक आहे. याच्यामध्ये हा शेप आहे. ठीक आहे. हा बघा, हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला आणि हा असा एक पार्ट येतो. म्हणून हा लीफचा शेप सर्व दिसतो. खाली याला अँटीकोडन असतं. हे अँटीकोडन काय आहे हे तुम्हाला DNAचा प्रोटीन सिंथेसिस हे जे पूर्ण आहे डिटेलमध्ये याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. आता पुढे आहे rRNA किंवा rRNA रायबोसोमल RNA म्हणतात आपण. ठीक आहे. फॉर्म्स द मेन स्ट्रक्चर ऑफ रायबोसोम्स
हेल्प्स इन असेंबली ऑफ अमिनो एसिड्स टू फॉर्म प्रोटीन्स. प्रोटीन्स तयार करण्यासाठी तो काय करतोय, काय तयार करतोय, ते अमिनो ॲसिडला कनेक्ट करणार आहे. काय करणार आहे तो, अमिनो ॲसिडला कनेक्ट. ठीक आहे. आता चला पुढे पण बघूया. आता काही डिसीज आहेत. हे जे डिसीज आहे हे यांच्याबद्दल आपण थोडा माहिती घेऊया. काय आहे हे डिसीज. बघा, तुम्ही लास्ट इयर तुम्ही केलं आहे तर तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. तर बघा, पहिला दिला डाऊन सिंड्रोम. काय बोललो मी, डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये काय असतं, कॉज बाय एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोसोम 21. क्रोमोसोम 21चा अजून एक एक्स्ट्रा कॉपी तयार होतोय. त्यामुळे आपल्याला काय होणार आहे, डाऊन सिंड्रोम. इट कॅन कॉज, काय होणार आहे त्याच्याने आपल्यावर परिणाम काय असतं. कॉज म्हणजे काय, परिणाम. डिफिकल्टीज, कसला, लर्निंगचा. फेशियल डिफरन्सेस. ठीक आहे. डिलेड डेव्हलपमेंट म्हणजे प्रॉपर बॉडी डेव्हलप होत नाही. आपला बॉडी जसं तयार होतोय ते तयार होणार नाही. जसं ग्रोथ केल्या पाहिजे तसं ग्रोथ करणार नाही. त्यांना डेथ पण लवकर होऊ शकतो. त्याच्यावर काही आपला उपाय नाही. पुढे येऊया, हेमोफिलिया. आता हेमोफिलिया काय असतं, अ डिसऑर्डर इन विच ब्लड डज नॉट क्लॉट प्रॉपरली. क्लॉट म्हणजे काय, ड्यू टू लॅक ऑफ क्लॉटिंग फॅक्टर्स. इट इज युजली इनहेरिटेड इन मेल्समध्ये असतं. म्हणजे काय, कधी तुम्हाला असं कट लागलं मग ते लवकर बरं होत नाही. त्याच्यामध्ये ब्लड्स जे आहेत, आता बघा मला हलकंसं कट लागलं आणि ब्लडिंग येतोय म्हणजे ते ठीक आहे, आता येणार आहे, आता थोड्या वेळाने जसं असतं 2 मिनटं 3 मिनटं आणि ते छोटासा कट आहे बंद होईल. पण काही माणसांमध्ये असं होत नाही. ते एकदा कट झालं मग ते रक्त येत जातो, कंटिन्युअसली होतं. कंटिन्यू फ्लो होण्याचं कारण काय, क्लॉट होणे म्हणजे काय, ते जमा झाणे आणि ते बंद होणार आहे. ठीक आहे, क्लॉट. पण ते क्लॉट होत नाही आहे का, कारण की याच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स. आता हे क्लॉटिंग फॅक्टर्स काय, तर काय केमिकल सबस्टन्सेस असतात जे तुमच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतो आणि हे सर्व काय झालं आहे, नष्ट झालं आहे किंवा त्याच्यामध्ये खूप कमी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय खूप कमी आहे. त्यामुळे तुम्हाला ते ब्लड काय होतं, कंटिन्युअस स्लो होणार आहे आणि त्याने डेथ पण होऊ शकतोय. ठीक आहे. इथे इट इज युजली इनहेरिटेड इन मेल्समध्ये जास्त असतात. कलर ब्लाइंडनेस. आता तुम्हाला इथे दिसतंय 12 लिहिलेलं आहे. ठीक आहे, पण इथे पण आहे 12 लिहिलेलं, पण हा जो आहे 12 तुम्हाला दिसत नाही. का नाही दिसत आहे, तुम्हाला ते कलर जर क्लिअर नाही दिसणार, इथे तुम्हाला दिसण्यासाठी या कलरचा डिफरन्स तुम्हाला दिसलाच पाहिजे. जसं तुम्हाला माहीत असेल मार्क झुकरबर्ग, त्यांना ज्या कलरचा फेसबुक आहे तो कलर दिसत नाही. ते कलर त्यांना माहीतच नाही की तसा काही कलर एक्झिस्ट करतोय. म्हणजे काय, तुम्हाला एखादा कलर मिस आउट होतोय, दिसत नाही, म्हणजे ते काय तुम्हाला कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे. हे कसं होतं, अ कंडिशन इन विच अ पर्सन हॅज डिफिकल्टी इन सीइंग सर्टन कलर्स, युजली रेड अँड ग्रीन. इट इज सेक्स लिंक्ड अँड मोर कॉमन इन मेल्स. हे पण मेल्समध्ये तुम्हाला जास्त दिसणार आहे. ठीक आहे. जर नॉर्मल युजरमध्ये तुम्हाला हे 12 दिसतंय, कलर ब्लाइंडनेसमध्ये इथं 12 दिसणार नाही, ते सिमिलर्स दिसणार आहे त्यांना. ठीक आहे. पुढे बघा, सिकल सेल एनिमिया. आता सिकल सेल एनिमिया म्हणजे काय, नॉर्मल जे तुमचा RBC म्हणजे रेड ब्लड सेल. ठीक आहे. RBC म्हणजे काय, रेड ब्लड सेल. कसा दिसला पाहिजे, मेंदूवडासारखं. म्हणजे मध्ये काय एकदम गॅप आहे ना, तुम्हाला मध्ये काय दिसतं, तुम्हाला गॅप. ठीक आहे. आता तोच सेल कसा झालाय, सी टाईप हा शेप झालाय. याला आपण सिकल म्हणतो. सिकल का म्हणतो आपण, गावी तुम्हाला गवत कापण्यासाठी किंवा धान्य कापण्यासाठी असा एक शेपचा तुमच्याकडे काय असतं, हथियार असतं, त्याने तुम्ही वापरता. त्या शेपला याला आपण इंग्लिशमध्ये सिकल म्हणतो. काय म्हणतो आपण याला, सिकल. म्हणून त्याचं नाव काय दिलं, सिकल सेल. आता हे सिकल सेल करतात काय बघा, सिम्पली समजूया आपण आधी. जर तुमचा हा ब्लड वेसल असेल, ठीक आहे,
असं ब्लड वेसल्स आहेत. आता या ब्लड वेसल्समध्ये नॉर्मली ब्लड जातोय, ठीक आहे, नॉर्मल ब्लड काय करतोय, जाणार आहे, ठीक आहे. आता जे ब्लड्स आहेत फ्लो करतोय तर ते एक सेल्समध्ये असतात, हे नॉर्मल ब्लड्स आहेत. पण जे सिकल सेल असतात ते असं जाणार आहे. पण काही सेल्स इथे अडकलं, त्या पॉईंट्समध्ये अडकलं, मग तो काय करणार, कंटिन्युअसली सगळे ब्लड्स काय करतो, स्टॉप करतो. म्हणजे ते ब्लड फ्लोईंग त्या पार्टमध्ये काय करू शकतोय, थांबू शकतो. आणि त्याने काय होणार, डेथ. त्याने काय होणार आहे, डेथ. कारण की हे जे आहेत ना सेल्स, हे काय करतोय, जायला देणार नाही पुढे. अजून दुसरं काम काय करतोय, ही पॉईंट्स एकदम शार्प असतात. हे जे पॉईंट्स आहेत, हे जे पॉईंट्स आहेत, हे जे पॉईंट्स तुम्हाला दिसते, हे पॉईंट्स काय एकदम शार्प आहे. हे शार्प पॉईंट्स त्या पॉईंट्सवर काय करतो, त्या ब्लड सेलला रप्चर करतो. रप्चर म्हणजे काय, होल करू शकता. आणि त्याने ते दुसरे जे ब्लड्स असतात, जे ब्लड सेल्स असतात, त्यांना पण ते काय करतोय, प्रॉब्लेमॅटिकमध्ये होऊ शकतो. पुढे आपण काय बघतोय, सिस्टिक फायब्रिस, थॅलेसेमिया, ॲल्बिनिझम, फिनाइलकेटोनुरिया, ठीक आहे. आता सिस्टिक फायब्रिस काय असतं, अ डिसऑर्डर डेट अफेक्ट्स द लंग्स अँड डायजेस्टिव्ह सिस्टम, ठीक आहे. आता तुमचं लंग्स आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, यांना तो काय करतो, इफेक्ट देणार आहे. इफेक्ट म्हणजे काय, इफेक्ट काय करतो, त्या लंग्समध्ये हे जे रिजन असतं, हे या पार्टमध्ये तुम्हाला काय करतो, प्रॉपर डेव्हलपमेंट आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला, ते लिहिलं बघा, इट कॉजेस थिक म्युकस प्रोडक्शन लिडिंग टू ब्रीदिंग प्रॉब्लेम्स. म्हणजे काय, म्युकस जास्त होतो. म्युकस म्हणजे काय, जे तुमच्या नाकातून बाहेर येतं काय म्हणतो आपण त्याला, शेंबूड असं म्हणतो आपण, हो की नाही. ते काय असतं, म्युकस, ठीक आहे. ते पूर्ण बॉडीमध्ये आहे. आपल्याला असं नाकातून आला की आपल्याला घाण वाटतं, पण ते असं नाही, ते तुमचं पूर्ण बॉडीमध्ये आहे, ठीक आहे. हे पूर्ण बॉडीमध्ये असल्यामुळे तुमचा बॉडी प्रॉपर फंक्शन करतो. अजून काही त्याचे खूप काही फंक्शन्स आहेत म्हणून ते बॉडीमध्ये आहे. पण हे काय करतं, इट कॉजेस थिक म्युकस प्रोडक्शन लिडिंग टू ब्रीथिंग प्रॉब्लेम्स, ठीक आहे. आता पुढे आपण थॅलेसेमिया बघूया. तर थॅलेसेमियामध्ये काय, नॉर्मल आरबीसी आणि ॲबनॉर्मल आरबीसी, वा फरक काय त्याच्यामध्ये, अ ब्लड डिसऑर्डर इन विच द बॉडी मेक्स लेस हेमोग्लोबिन, इट लीड्स टू एनिमिया, वीकनेस. म्हणजे काय, आता तुमचा बॉडीमध्ये ब्लड पाहिजे 10 लिटर 5 लिटर, 10 लिटर पाहिजे का, 20 लिटर पाहिजे का, 5 लिटर मिनिमम काय असतं, 5 ते 6 लिटरमध्ये या दरम्यान असतं. पण आपल्याला एक लिमिटेशन आहे ना, की इतकंच बॉडीमध्ये ब्लड पाहिजे. जर ते कमी झालं, काय झालं, ते कमी झालं, प्रोड्यूस नाही झालं प्रॉपर, म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, थॅलेसेमिया. ॲल्बिनिझममध्ये काय असतं, आपला जे कंडिशन आहे, आपल्या बॉडीमध्ये मॅलेनिनची कमी होतो. मॅलेनिन काय असतं, हे जे तुमच्या स्किनचा कलर आहे, तुम्हाला हे जे कलर दिसतं, ब्लॅक कलर दिसतं, थोडासा असं डार्क ब्राऊन दिसतं, हे पूर्ण कसं कुठून आलं, ते मॅलेनिन. मॅलेनिन कमी झालं, मग तुम्ही असं एकदम व्हाईट तुमचा बॉडी दिसणार आहे. तुमचा जे हे हेअर्स आहेत, आयब्रोज आहेत, तुमच्या हेअर्स आहेत, यांचा पण कलर पूर्ण काय होणार आहे, पूर्ण व्हाईटमध्ये चेंज होईल. दुसरं असतं, जर तुमचा मॅलेनिन जास्त झालं, टंग जे असतं तुमचं, हे जे टंग आहे, त्याच्यामध्ये पण तुम्हाला ब्लॅक कलर दिसतं. आपण कधी कधी म्हणतो ना असं, काली जवान आहे म्हणून, काली जवान है, ऐसा है वैसा है, बोलते की नाही. त्यामध्ये काय होणार आहे, हे टंग होतोय, त्या टंगमध्ये पण ब्लॅक कलर येतोय. का येतोय, कारण की काय झालं, त्याच्यामध्ये मॅलेनिन जास्त झाल्यामुळे असं आपल्याला दिसतं, ठीक आहे. चला पुढे आपल्याला दिलं फिनाइलकेटोनुरिया. काय, फिनाइलकेटोनुरिया, हे ह्याचं या केमिकल कंपाऊंडचा स्ट्रक्चर दिलं आहे. पण काय, अ डिसऑर्डर इन विच द बॉडी कॅन नॉट ब्रेक डाऊन द अमिनो ॲसिड फिनाइलएलानाइन. इट कॅन कॉज मेंटल रिटार्डेशन इफ नॉट ट्रीटेड अर्लियर. आता हे केमिकल कंपाऊंड्स तुम्ही जे पण खातात त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असतात, पण हे जे काय बॉडीमध्ये असेल, यांना ब्रेकडाऊन म्हणजे काय, यांचे तुकडे झालेच पाहिजे. जर नाही केलं आपण, जर आपला बॉडी फंक्शन नाही केलं, मग त्याने खूप काय असं होऊ शकतं. याच्यामध्ये काय म्हणलं, मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय, विसरण्याचं होऊ शकतं. दिमाग हे जे होतं आहे आपका, है ना, पूर्ण जे ब्रेन आहे ते काम करायला बंद करू शकतोय, ठीक आहे. हे सर्व जर आपण बघितलं, आर डिसीजेस, हे काय होतं, फक्त का डिसीज असंच दिलं नाही. आता आपण मेन पॉईंट बघूया. काय मेन पॉईंट दिलं,
मेन पॉईंट बघा जरा काय दिलं आपल्याला, लक्ष घ्यायचं. अ जेनेटिक डिसऑर्डर इज अ डिझीज ऑर सिंड्रोम. एकतरी डिझीज आहे किंवा सिंड्रोम आहे दॅट इज कॉज बाय ॲबनॉर्मॅलिटी. काय? ॲबनॉर्मॅलिटी इन अ इंडिव्हिज्युअल्स DNA. कशामध्ये? DNA मध्ये. Abnormalities can range from a small mutation in a single gene to the addition or subtraction of entire chromosomes or even a set of chromosomes. काय बोललो? एकदम सिंपल डेफिनेशन दिलं. ठीक आहे. काय दिलं आपल्याला, कशासाठी दिलं डेफिनेशन? आतापर्यंत आपण हे जे डिसीजेस बघितलं, हे डिसीजेस काय होतं आपल्यासाठी. ठीक आहे. आता या डिसीजमध्ये लक्ष द्या, हे जे 8 डिसीजेस होते, आपण हे तर 8च घेतलं, असं खूप काय अजून आहे डिसीजेस, पण आपण 8वरच स्टडी करतोय. हे जेनेटिक डिसऑर्डर आहे. काय ते? जेनेटिक. म्हणजे तुमचा जीन्समध्ये प्रॉब्लेम होतो. जीन्समध्ये प्रॉब्लेम होणे म्हणजे तुमच्या पॅरेंट करून तुम्हाला हे भेटले आहे. जर समजा तुमचे ग्रँडपॅरेंट्स आहेत, ठीक आहे, ग्रँडपॅरेंट्स आहेत, आता आपण ग्रँडपॅरेंट आहे तुमचे, ठीक आहे. आता यांना एकदम आपण डिटेलमध्ये थोडा समजूया, ठीक आहे. यांच्यातून तुमचे फादर, तसंच इथून तुमचं मदर, आणि त्यांच्यातून तुम्ही आलात है ना, यू. असं तुम्हाला काही एक सायकल चेन आहे. समजा यांना काहीतरी डिसीज होता किंवा यांना काहीतरी डिसीज होता पॉवरमध्ये, हां, आणि यांच्यातून तो डिसीज किंवा यांच्याकडे असेल किंवा यांच्याकडे, पण तो डिसीज त्यांना दाखवला नाही. त्यांच्या बॉडीमध्ये ते होतं पण ते काय रिएक्ट केलं नाही किंवा फरंटमध्ये येऊन बघितलं नाही. आपण आपल्याला दिसतं म्हणजे काय बघा, जर मी तुम्हाला इथून फरंटमधून दिसतं काय पार्टी काय तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे काय डॉमिनेट करतं, हो की नाही. तसंच त्या कंडिशनमध्ये हे कॅरी करून आले तिथे, ठीक आहे. कॅरी करून म्हणजे काय, डिसीज आहे त्यांच्यामध्ये, फक्त शो होत नाही, म्हणजे काय ते कॅरियर. असं तुम्ही 9वीला पण बघितलं. आता तो कॅरी करून आला इथे आणि मग ते तुमचा बॉडीमध्ये शो झालं. आता तुम्ही विचारणार, अरे मम्मीला नाही, पप्पांना नाही, मग कसं? मग आधी यांच्याकडे कुठेतरी होतं काय, मग तिथे पण ते कॅरियर आहेत, ते कॅरियर असू शकतो. त्या आधी पण कोणी कॅरियर असतील, ठीक आहे. म्हणजे इथून कॅरी करून आलंय आणि इथे काय झालं, ते इनपुट झालंय आणि तुम्हाला दिसायला येतं. समजलं इथपर्यंत? चला आपण पुढे जाऊया. आता सुरू झालं आपलं धडा. बेसिक्स इथपर्यंत आपण संपलं, ठीक आहे. आता आपण धडामध्ये बघतोय पहिला पॉईंट्स काय दिलाय, ठीक आहे. कसं काय दिलंय आपल्याला, तर आपण हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस हे काय, तर हेरिडिटी आपण समजूया पहिला आधी की हे हेरिडिटी आहे काय. डेफिनेशन लक्षात ठेवा, खूप वेळा विचारलं गेलं आहे बोर्डाला, ठीक आहे. 1 मार्कासाठी विचारतात. हा डेफिनेशन एकदम सिंपल आहे आणि इझी आहे, काय इतकं एकदम टेन्शन घ्यायचं गरज नाही. हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल, काय म्हणलंय, ट्रान्सफर म्हणलंय, हो की नाही. शब्द इम्पॉर्टंट बघा, ट्रान्सफर, बायोलॉजिकल काय, कॅरेक्टर्स, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर वाया जीन्स. म्हणजे काय, हेरिडिटी काय, एक प्रकारचा काय आहे ते बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आता हे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स काय असतं समजा. आता इथे पहिला आधी समजूया आपण, होत काय, मदर असतं, फादर, यांच्यातून हे जे बेबी तयार होतोय, काय होतं, बेबी तयार, यांच्याकडून पण यांचं काही ना काही येणार आहे, त्यांना आपण काय म्हणतो स्पर्म, यांच्याकडून काय येणार आहे एग, ठीक आहे. अर्धा पार्ट जे पूर्ण तुम्हाला जे वापरायला येणार आहे ते क्रोमोसोम्स, याच्यातला हाफ पार्ट कोण देतोय, मदर, आणि हाफ पार्ट कोण देतोय, फादर, आणि तुम्ही तयार होतोय. पण मी काय म्हणतोय, तुम्ही काय तयार कॅरी करतात, बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. आता हे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स म्हणजे काय, आता हा प्रश्न तुमचा म्हणता आला पाहिजे, हो की नाही. आता बायोलॉजिकल म्हणजे काय, तुमचा फेशियल स्ट्रक्चर, ठीक आहे. फेशियल स्ट्रक्चर असेल जे काय, ते तुमचा फादरसारखा पण असू शकतो, थोडाफार मम्मीसारखा. तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्हाला, किंवा तुम्ही आता कोणत्या मुलाला असं बघतात जन्माला आलेलं, मग त्यांचे आजी आजोबा किंवा आई बाबा काय म्हणतात, अरे हे याच्यासारखं दिसतं, हे असं दिसतंय, ते तसं दिसतंय, कान बघ, कान माझ्यासारखं झालेत, बघ डोळे बघ असं माझ्यासारखं झालेत, हो की नाही.
म्हणजे काय करतो आपण ते कम्पॅरिझन. म्हणजे यांचा सर्वांचा काय दिसतो त्याच्यामध्ये थोडाफार कॅरेक्टर्स दिसायला येतोय. ठीक आहे. आता याच्यामध्ये यालाच आपण काय म्हणतो बायोलॉजिकल कॅरेक्टर. जर फादरकडे थिंकिंग ॲबिलिटी चांगली असेल आणि किंवा मम्मीकडे थिंकिंग ॲबिलिटी कमी असेल, मग होऊ शकतो असं की थोडाफार थिंकिंग ॲबिलिटी मुलांमध्ये जेव्हा आलं तर ते मीडियम होऊ शकतोय. ठीक आहे. किंवा जास्त फादरने डॉमिनेट केलं आहे मग ते थोडं हाय पण होऊ शकतोय. डिपेंड आहे ते कंडिशन्स. ठीक आहे. हे आलाच आपण काय म्हणतो बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. ते काय होतं ट्रान्सफर होते वन जनरेशन, माझ्याकडून त्यांच्याकडे, त्यांच्याकडून पुढे पुढे असं जात जाणार आहे. ठीक आहे. कसाने तयार होतं एका जागातून जीन्स. काय आहे याच्यामध्ये जीन्स. पुढे आपल्याला मेंडेल्स. आता आपण इथून जरा हे जे जितकं बॉटनिस्ट किंवा झुओलॉजिस्ट, ठीक आहे, यांना आपण सिंपल वर्डमध्ये सायंटिस्ट म्हणूया. ठीक आहे. ज्यांनी खूप काही रिसर्च केलेत आणि यांच्याबद्दल आपण थोडा समजूया याच्यामध्ये. ठीक आहे. या पूर्ण पहिला जो तुमचा पॅसेज आहे या पॅसेजमध्ये खूप सायंटिस्टची नावे दिलेत, पण मी तुम्हाला याच्यासाठी यांची नावे सोबत यांचे फोटो पण ॲड केलेत. काय काम केलं आपण ते पण बघूया. ठीक आहे. एकदम लक्षात ठेवा हे MCQला विचारू जाऊ शकतात. MCQला किंवा तुम्हाला मॅथ्सच्या कॉलममध्ये पण विचारू शकतात किंवा ट्रू ऑर फॉल्समध्ये पण विचारू शकतात. म्हणून एकदम सिंपल करून आपण इथे दिलंय, लक्षात ठेवा. ठीक आहे. चला इथे काय दिलंय मेंडल्स कॉन्ट्रीब्युशन. आता मेंडल्स कॉन्ट्रीब्युशन, मेंडल कोण तर जॉन, लक्षात ठेवा जॉन ग्रीगर मेंडल. काय नाव आहे जॉन ग्रीगर मेंडल. यांचा जन्म 1822 आणि मृत्यू 1884. यांना आपण फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण फादर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. ठीक आहे. आता यांनी काय आलं कारण की जॉन ग्रीगर मेंडल इज पॉइनर म्हणजे काय ज्यांनी सुरुवात केली. ठीक आहे. काय केली त्यांनी सुरुवात केलं कसं मॉडर्न जेनेटिक्स. आता हे जेनेटिक्स काय आहे कसं आहे हे सर्व आपण पुढे पुढे बघत जाऊ हळूहळू. एकत्र सर्व बघायचं नाही आपल्याला. इट टूक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड हिज कॉन्क्लुजन्स अबाउट हेरिडिटरी बद्दल काय कॉन्क्लुजन द्यायचं होतं हे सर्व समजतं थोडा टाइम लागला. पण खूप आपण असं नाही की त्यांनी जेव्हा दिलं सर्व मान्य केलं, हो त्यांनी जे बोललं ते बरोबर आहे, नाही. ते नंतर त्याच्यावर रिसर्च होतो, त्याच्यावर खूप रिसर्च झाल्यावरच आपण ते व्हेरीफाय करतोस. ठीक आहे. चला लक्षात ठेवा याच्यामध्ये दोन शब्द. जॉन ग्रीगर मेंडल त्यांचे नाव काय केलं मॉडर्न जेनेटिक्स. काय केलं त्यांनी मॉडर्न जेनेटिक्स. हे 2 पॉइंट लक्षात ठेवा. पुढे आता म्युटेशन थेरी किंवा म्युटेशनल थेरी. आता म्युटेशन काय, म्युटेशन म्हणजे काय असतं याच्यावर डेफिनेशन आपण नंतर बघू. पण हे कोणी दिलं हुगो दे व्हेरिस. कोणी दिलं हे हुगो दे व्हेरिस. एक्सप्लेन द रिझन बिहाइंड सडन चेंजेस. हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. समजा पॅरेंट आहे 1, पॅरेंट 2 म्हणजे फादर मदर. ठीक आहे. तसंच या पॅरेंटला आपण पॅरेंट बोलतो जेव्हा काय फादर बोलतो दोन्ही एकत्र येणार. ठीक आहे. याच्यातून समजा फादर आणि याच्यातून मदर आणि मग परत काय येतोय कीड येतोय म्हणजे तुम्ही. ठीक आहे. आता या कीडला इथे बघा लक्ष घ्या एकदम. आता इथपर्यंत येण्यासाठी जर समजा यांना पण काही प्रॉब्लेम नाही, यांना पण काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. यांना पण काहीच नाही आणि इथे पण काही प्रॉब्लेम नाही. बट सडनली या कीडला काय प्रॉब्लेम होतोय. या कीडला काय झालंय डाऊन सिंड्रोम. काय झालंय डाऊन सिंड्रोम झालाय. म्हणजे हे कशाने झालंय काय कशामुळे झालं यांना आपण काय बोलणार म्युटेशन. काय म्युटेशन किंवा सिकल सेल एनिमिया झालं असं काही आजार होतोय, रोग होतोय. कशामुळे होतोय या म्युटेशन थेरी. का म्युटेशन म्हणजे सडन अचानक असा आपण शब्द वापरतो ना अचानक. ठीक आहे. म्हणजे काय सडन चेंज झालंय. सडन चेंज झाल्यामुळे काही असं नवीन रोग येऊ शकतो. म्हणजे इथे पण तो रोग नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, कोणाला त्या रोगावर काहीच होतं का नाही, तरी पण या कीडला या बाळाला झाला तो प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि होण्याचं कारण काय सडन चेंज. ठीक आहे. चला पुढे लक्षात ठेवा यांचं पण नाव काय नाव यांचा
हुगो दे वेरिस, ठीक आहे, फादर ऑफ म्युटेशनल थेअरी पण यांना म्हणतात. आता इथे क्रोमोझोम्स अँड जीन्स याच्याबद्दल लिहिलं आहे. क्रोमोझोम्स तुम्हाला मी सांगितलं होतं, क्रोमोझोम्स काय असतं आपला या शेपमध्ये असतो, ठीक आहे, असा काय आपला शेप आहे किंवा असं, ठीक आहे, एक्स वाय ते आपण काय नाव देतो आपण, पी आम क्यू आम हे सगळं, ठीक आहे, नंतर ते बघूया आपण. तर हे जे काय आहे तुमचं क्रोमोझोम्स आहेत. हे या क्रोमोझोम्स आणि जीन्सबद्दल काय म्हणलं बघा, वॉल्टर सुटॉन, काय नाव आहे यांचा, वॉल्टर सुटॉन, यांनी काय म्हणलं, ऑब्झर्व पेअर क्रोमोझोम्स इन सेल्स ऑफ ग्रासहोपर. प्रश्न जर आला ग्रासहोपरचा सेल्समध्ये क्रोमोझोम्स कोणी पाहिलं, वॉल्टर सुटॉन, ठीक आहे. It was then proved that the genes are carried via, आणि तेव्हाच प्रूव्ह झालं की जे जीन्स आहे, जीन्स ज्याच्यामध्ये पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे एका प्राणीबद्दल, की तो प्राणी कसा तयार होणार आहे, पुढे जाऊन कसा काय होणार आहे, हे सर्व कुठून जातं, क्रोमोझोम्सने कॅरी होतोय, हे तेव्हा सिद्ध झालं होतं, ठीक आहे. तसंच आपण पुढे जाऊया. DNA इज जेनेटिक मटेरियल. DNA जेनेटिक मटेरियल आहे. आधी आपल्याला काय वाटतं, फक्त क्रोमोझोम्स, पण फक्त क्रोमोझोम्स कसा, तर ऑसवर्ल्ड, इथे नावं लक्षात ठेवा, कसा बोलतात ते लक्षात ठेवा, कारण हे खूप वेळा आपण इथेच मिस्टेक करतोय. ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्टी, ठीक आहे, आणि कॉलिन मॅकलिओड, असे 3 सायंटिस्ट होते. इथे दिलंय ऑसवर्ल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्टी आणि कॉलिन मॅकलिओड. हे 3 सायंटिस्ट होते. किती सायंटिस्ट आहे, 3 सायंटिस्ट आहे. या तिघांनी, त्यांना आपण ट्रायो सायंटिस्ट, ट्रायो म्हणजे 3, ठीक आहे, 3 सायंटिस्ट असं म्हणतो. काय प्रूफ केलं त्यांनी बघा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. लक्षात ठेवा, ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्ट व्हायरस, काय लिहिलंय, all organisms except viruses have DNA as a genetic material. हे त्या लोकांनी प्रूफ केलं होतं. म्हणजे काय प्रूफ केलं की सर्व ऑर्गॅनिझम्सकडे काय सर्व ऑर्गॅनिझम्सकडे DNA, बाकी व्हायरसकडे नाही. पण नंतर आता याच्यावर थोडं अजून मी डिस्कशन बोलून देतोय. नंतर काय झालं, याच्यावर खूप अजून डिस्कवरी झाली आणि व्हायरसकडे पण काय होता, DNA, काय होता, व्हायरसकडे पण काय DNA आहे, ठीक आहे. काही असं एक्सेप्शनल व्हायरस आहेत, काही असं छोटे मोठे दुसरे व्हायरस आहेत त्याच्यामध्ये DNA नसतात, पण काही व्हायरसमध्ये DNA असतो आणि काहीमध्ये नाही, ठीक आहे. चला पुढे. मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस हा प्रोसेस याच्यासाठी का तयार केलाय, मॉडेल तयार केलं. कोणी तयार केलं, 2 माणूस आहेत, ठीक आहे. कोण आहे, फ्रँकोइस जॅकॉब, ठीक आहे, फ्रँकोइस जॅकॉब किंवा जॅकेस मोनॉड, ठीक आहे, असं 2 नाव आहेत. स्पेलिंग्स लक्षात ठेवा, कारण की नावे लिहायला येतात तुम्हाला, ठीक आहे. या 2 माणसांनी काय बोललं, अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल्स, विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेल्सचा वापर केला त्यांनी, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दाखवलं, द हेल्प ऑफ DNA, त्यांनी दाखवलं की बाई कसा आपण प्रोटीन सिंथेसिस करू शकतोय, समजलं. तसंच इट हेल्प टू अनकवर जेनेटिक कोड्स हिडन इन द DNA. आता DNA मध्ये जेनेटिक्स कोड तुम्ही आता थोडी वेळ आधी पाहिलं की AGCTC असा सगळा शब्द लिहिला होता, पण ते काय होतं, ॲडनाइन, युनाइन, थायमाइन, है ना, ते कसं ते अटॅच होतात यावर खूप स्टडी करण्याचा इथून सुरुवात झाला, ठीक आहे. कोणी दिला होता हे ना, हे काम कोणी केलं, फ्रँकोइस जॅकॉब इथे आहे, ठीक आहे, आणि दुसरे कोण आहे, जॅकेस मोनॉड, ठीक आहे. चला नावं लक्षात ठेवा, नाहीतर उपयोग नाही. आता आपण जेनेटिक इंजिनिअरिंग पाहणार आहोत. जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय बघा, लक्षात येते. आता इथे काय लिहिलं, टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेंट DNA, काय टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेंट DNA टेक्नॉलॉजी. आता हे रिकॉम्बिनेंट टेक्निक काय आहे, कसं आहे ते आपण समजूया जरा ब्रीफमध्ये, ठीक आहे. कुठे वापरणार आहे तो, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये, ठीक आहे.
आता जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय? इंजिनिअरिंग माहीत आहे. इंजिनिअरिंग कोणी आपल्याला म्हटलं आपल्या डोक्यात पटापट मशीन हे सगळं येतं. पण जीन्समध्ये काय इंजिनिअरिंग करता येतं? तर तुम्ही ते इंजिनिअरिंग पाहत असेल, इमेज मी टाकलाय तुमच्यासाठी. काय करतोय? DNA मध्ये काहीतरी चेंजेस करू शकतो. काय चेंजेस होणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत. लक्ष घ्या. टेक्निक ऑफ रिकॉम्बिनेंट म्हणजे काय? रिअरेंजमेंट. काय करतो आपण? रिअरेंजमेंट ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन अमॉंग और विदिन द DNA मॉलिक्युल्स. हे जे DNA मॉलिक्युल असतं तुमचं, या DNA मॉलिक्युलमध्ये काय इन्फॉर्मेशन असं आपल्याला चेंजेस करायचा असेल तर ते आपण चेंजेस करू शकतोय. चेंजेस करायचा असेल तर चेंजेस करू शकतो पहिला, ठीक आहे, त्यांच्यामध्येच. किंवा त्याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल ते पण आपण ॲड करू शकतोय. आता एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला माहित आहे आता आपल्याला डायबिटीज असं काही प्रकारचं डिझीज होतोय. आता या डायबिटीजमध्ये 2 प्रकार असतात. एक तुम्हाला असं आहे, याच्यामध्ये इन्सुलिन या नावाचा एक तुम्हाला असं पाहिजे की इन्सुलिन आहे की नाही आपल्या बॉडीमध्ये. इन्सुलिन कमी झालंय का? म्हणजे काय? कमी होणे म्हणजे काय? प्रोड्यूस होत नाही किंवा प्रोड्यूस होतोय पण तरी पण काय कामाला येत नाही. चला आपण इतकं डिस्कस नाही त्याच्यावर, पण समजूया आपल्या बॉडीला काय पाहिजे? इन्सुलिन. का पाहिजे इन्सुलिन? तुम्ही शुगर इंटेक करतात, ठीक आहे सर, शुगर म्हणजे काय? मीठा खाणे काय क्या? तसं नाही, फक्त तसं नाही. इथे लक्ष घ्या. शुगर म्हणजे फक्त आपण स्वीट्स खाल्लं, चहा प्यालो त्याच्यामधून शुगर येतं नाही. तुम्ही भात खाल्लात तरी पण येणार, पोटॅटोज खाल्लात त्याच्यापासून येतं. सगळीकडे शुगर असतं, ठीक आहे. म्हणजे म्हणून तुम्हाला जेव्हा ज्यांना असं झालं असेल, शुगर डायबिटीजचा पेशंट असतो तो, तर त्याला खूप काय असं सांगतात हे गोष्टी नाही खायचं आहे, ठीक आहे. पण आपण त्याच्यावर नाही बोलत आहे. आपण काय म्हणतोय? याला ब्रेकडाऊन करण्यासाठी काय पाहिजे? इन्सुलिन. आता काय झालं आधी माणसांकडे, जेव्हा खूप वेळा आधी लोकांना काय होतं की अरे यार इन्सुलिन खतम हो रहा है अपना, है ना. आता इन्सुलिन संपला तर काय पाहिजे आपल्याला? इन्सुलिन पाहिजे ना कुठून तरी. तर तेव्हा ॲनिमलचा इन्सुलिन द्यायचं होतं. कोणाचा इन्सुलिन? ॲनिमलचा. ॲनिमल कुठले? तर एक तरी तुमचा पिग, ठीक आहे, आणि दुसरा द्यायचा कोणाचा? काव. आता याच्यामध्ये फरक काय होतो? ह्युमन इन्सुलिन जे असतात, ठीक आहे, यांच्यामध्ये जर यांच्याकडे काय अमिनो ॲसिड्स आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, तर यांच्यामध्ये आणि कावमध्ये फक्त 3 अमिनो ॲसिडचा फरक. किती? 3 अमिनो ॲसिडचा फरक. तसंच पिगमध्ये जर कम्पेअर केला तर 1 अमिनो ॲसिडचा फरक. मग यांना या ॲनिमल्सला वापरायचं. यांच्याकडून इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये वापरलं जातं. पण प्रॉब्लेम काय? हे वापरल्यानंतर तुमच्या बॉडीमध्ये काही ना काही असं प्रॉब्लेम घडायचं. म्हणजे काय? इन्फेक्शन होतोय, इम्युन सिस्टम काम नाही करत आहे, म्हणजे तुमचा बॉडी काम करायला काही नाही, ठीक आहे, प्रॉब्लेम्स येतो असं काही. त्यामुळे आपण काय केलं यांना हे पूर्ण कॅन्सल आउट. हे आपण वापरायचं नाही. नवीन शोध लावलं आणि काय आपण म्हणलो काय करायचं? आपण ह्युमनमधून काय घ्यायचं? आपण DNA. काय घेतलं आपण? DNA. त्या DNA मधला आपल्याला कुठला जीनमध्ये आपल्याला चेंजेस करायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे, त्या जीन्स घेतला आपण. तसंच इथे काय म्हणलं आहे? प्लाझ्मिड क्लोनिंग वेक्टर. म्हणजे काय? जसं समजा ज्या जीनमध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे ते तुमचा कोण आहे? पॅसेंजर आहे, ठीक आहे, आणि हे काय तुमचा टॅक्सीसारखा आहे. हा काय करणार? याला कॅरी करून पुढे घेऊन जाणार आहे आणि पुढे करून आपला बॅक्टेरियामध्ये आपण त्याला ग्रो करतो. मग ते काय? ह्युमन इन्सुलिनचा आपण काय करतो? डुप्लिकेट तयार करतोय. काय करतो? डुप्लिकेट तयार करतो. कारण की जे इन्सुलिन माझा बॉडीमध्ये प्रोड्यूस होतो ते आपल्याला यूज करायला येत नाही. का नाही होतं? कारण की आपल्याकडे बॉडीमध्ये काहीतरी असा प्रॉब्लेम झाला आहे. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं? चेंजेस आणलं. काय आणलं आपण? चेंजेस. तर त्या चेंजेसमुळे आपल्याला काय मिळतं? आपल्याला नवीन इन्सुलिन. आणि ते इन्सुलिन आपण काय करू शकतो? वापरू शकतो. अजून एक एक्झाम्पल, जर तुम्ही अजून जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये एक एक्झाम्पल अजून घेऊ शकता. तुम्हाला काही असं लोक असतात जे एकदम खूप मोठे, म्हणजे ज्यांच्याकडे खूप मोठे पदावर आहेत आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत. तर समजा एकदम सिंपल घेऊ आपण. जर तुमचा डोळ्यांचा रंग ब्लॅक असेल, ठीक आहे, ते तुम्हाला ग्रीन पाहिजे, येल्लो पाहिजे आधीपासून जेव्हापासून तुम्ही जन्माला तेव्हापासून, तर तुम्ही ते पण आता करू शकता. कसं करणार आहे? या जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे, ठीक आहे. कसं करतात ते?
हे जे तुमचा DNA असतो, हे जे तुमचा DNA आहे, ठीक आहे, या DNA मध्ये तुम्हाला काय दिसतं, इथे तुमचं इन्फॉर्मेशन हे असं साठवलेलं असतं. या इन्फॉर्मेशनमध्ये काही चेंजेस आणलं की ते कलर्स चेंज होईल. आता माझा स्किन एकदम डार्क आहे, मला एकदम कसं पाहिजे होतं, गोरं ना, हो की नाही, एकदम चमचमीत, हो की नाही, म्हणून त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण काहीतरी चेंजेस केल्या पाहिजे. मग ते कुठे चेंजेस करतात, चेंजेस होते. सर मी आता मोठं झालोय, आता माझ्याकडे काय असा चेंजेस होणार का, नाही, असं चेंजेस होणार नाही. का नाही होण्याचं कारण आहे, आता तुम्ही मोठं झालात, आता पूर्ण बॉडीमध्ये तुमचा किती सेल्स आहेत तुम्हीच विचार करा. मग जेव्हा तुमचा एकच सेल असतो त्यामध्ये ते चेंजेस करतात. सर याच्यामध्ये आता तुम्ही म्हटलं ह्युमन, तर ह्युमन म्हणजे काय, आपण सगळे सेमच होतो एकदम ऑलमोस्ट, है ना. तर ह्युमनमधला काय घेतलं, ह्युमन DNA आणि त्यात प्लाझ्मिड, मग ते तयार करतं काय, आपण इन्सुलिन. इन्सुलिनचा मी इथे एक्झाम्पल घेतलं तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता युजेस ऑफ हेरिडिटी, हेरिडिटीचा उपयोग काय, ठीक आहे. चला इथे बघा जरा, युजफुल फॉर डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय, जर तुम्हाला काय कुठला आजार झालाय, कसा झालेला आहे ते आपल्याला बघण्यासाठी, त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम झालाय. डायग्नोसिस म्हणजे काय, आपण चेक करतोय, काय करतो आपण, चेक करणार आहोत. दुसरं काय, ट्रीटमेंट, काय करतो आपण, ट्रीटमेंट करण्यासाठी पण आपण काय वापरतोय, हेरिडिटीचा. काय झालंय, प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स. समजा मला हेरिडिटी काहीतरी प्रॉब्लेम होता, मग पुढे माझ्या मुलांना होऊ नये, मग आपण काय करूया, आधीच काहीतरी त्याच्यावर उपाय करूया. हे कोणामुळे झालं, या हेरिडिटीचा स्टडीमुळे, ठीक आहे. जसं की एक्झाम्पल आहे तुम्हाला डिसऑर्डरचा, अल्बिनिझम, सिकल सेल एनिमिया. आता आधीच आपण बघितलं होतं, अल्बिनिझम मध्ये काय होतं, मेलेनिन कमी होतोय, मेलेनिन कमी होत चाललंय, त्याला आपण अल्बिनिझम असं म्हणतो, ठीक आहे. पुढे प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स. तुम्ही ऐकला असेल याच्याबद्दल, राईसमध्ये गोल्डन राईस, तसंच कॉटनमध्ये बीटी कॉटन, असा काहीतरी तुम्ही ऐकलं असेल 9वी क्लासमध्ये तुम्ही हे बघितलं असेल. राईसमध्ये गोल्डन राईस याच्याबद्दल आपण एक स्टोरी ऐकूया. एका गावामध्ये प्रॉब्लेम काय होता बघा, विलेज आहे एक, ठीक आहे. आता या विलेजमध्ये प्रॉब्लेम काय झाला, काही माणसं इथून सिटीमध्ये आलेत, ठीक आहे, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम होता. काय होतं त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम, त्यांना नाईट ब्लाइंडनेस झालं. काय झालं, नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात्री काय दिसत नाही. आता रात्री नाही दिसणे म्हणजे काय, त्यांचा आईजमध्ये काहीतरी असा प्रॉब्लेम होता. असा इथून एक माणूस आला, 2 आला, 3 आला, कंटिन्यू यायला लागलं असं. मग डॉक्टर्सने हे नोटीस घेतलं, या ठिकाणीवरून इतकं माणसं याच प्रॉब्लेम घेऊन येतात. मग काय केलं त्या लोकांनी, मी आता कुठला जागा असं सांगत नाही तुम्हाला, लक्ष घ्या फक्त. आता आल्यावर याच्यावर काय केलं त्या लोकांनी, रिसर्च केला. काय केलं याच्यावर, रिसर्च केलं. काय रिसर्च केलं, बाई काय प्रॉब्लेम आहे. मग त्या ठिकाणावर गेलं, त्यांना माहीत पडलं तिकडचा पूर्ण गावाला तो प्रॉब्लेम आहे, तिकडचा तो गावाला पूर्ण प्रॉब्लेम आहे, सगळ्यांना आहे त्या प्रॉब्लेम. मग काय, आता काय एकत्र सगळ्यांना मेडिसिन देणं खूप डिफिकल्ट होतं. मग गोल्डन राईसचा उपयोग केला. का, आता तुम्हाला आईसाठी काय लागतं, तुम्ही फक्त गाजर खातात, हो की नाही. आता त्यासाठी त्या लोकांनी काय केलं, राईस याचा जीन प्लस कॅरोट, है ना, म्हणजे काय गाजर याचा जीन ॲड केला आणि नवीन एक राईस तयार केला, त्याला आपण म्हणलो गोल्डन राईस, ठीक आहे. गोल्डन राईस तयार झाला आणि त्या गोल्डन राईस त्या पूर्ण गावाला आता पण गोल्डन राईस भेटतं, ठीक आहे. तुम्ही पंजाब साईडला या साईडला गेलं तर तुम्हाला दिसेल. चला पुढे जाऊया आपण. यूज इन द इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. इंडस्ट्रीमध्ये पण याचा उपयोग खूप करतात. इंडस्ट्रीमधून काही घाण असं निघालं मग ते साफ करण्यासाठी ते पण उपयोग करतात. तुम्हाला माहिती आहे समुद्रात ऑइल स्पिल झालं तर त्याला साफ करण्यासाठी आपण मायक्रोऑर्गॅनिझम्स हे सगळं वापरतो, ठीक आहे. आता आपण पुढे शिकणार आहोत प्रोटीन सिंथेसिस, ठीक आहे. अरे थांबा, कुठे चाललाय, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवा आहे, मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल, ओके. आणि
अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.